ग्रामीण भागातील कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्याच्या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं श्रद्धा सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली आहे। बँक ऑफ इंडियाच्या शेजारी असलेल्या या पतसंस्थेचं उद्घाटन हनुमान उद्योग समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं विश्वनाथ पाटील यांनी श्रद्धा सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आहे। ग्रामीण भागातील अडल्या-नडल्या शेतकरी तसंच व्यावसायिकांना अल्प व्याजदरात कर्ज सहज उपलब्ध व्हावं तसंच पारदर्शी व्यवहार आणि ग्राहकाभिमुख कारभार करण्याच्या तत्वावर सुरू करण्यात आलेल्या पतसंस्थेचं उद्घाटन हनुमान उद्योग समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील यांच्या हस्ते झालं। संस्थेचे अध्यक्ष गणेश विश्वनाथ पाटील यांनी संस्था अल्पावधीत नावारूपास आणणार असल्याचं सांगितलं। संस्थेत सोने तारण कर्ज 11% व्याजदरानं दिलं जाणार असून ठेवीवर आकर्षक व्याजदर दिला जाणार आहे असं संस्थापक विश्वनाथ पाटील यांनी सांगितलं। दरम्यान शाखेच्या उद्घाटना दिवशी 1 कोटीच्या ठेवी जमा झाल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक भरत कुंभार यांनी दिली। शुभारंभानिमित्त बँकेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, डॉक्टर स्नेहदीप चौगुले, सुनील चौगुले, सागर अरंडे, बाबासो साळोखे, अनंत तुरंबेकर, सागर वरपे, राज लवटे, सज्जन पाटील, संजय कुंभार, ॲडव्होकेट बाबासो शेलार, संभाजी फिरिंगे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते।